हे धने पावडर आपण घरी बनवलेलं आहे, नक्की ट्राय करून पहा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे धने पावडर। जिरे आणि धने हे मिक्स पावडर आहे आपल्याकडे। हे आपण वेगळं बनवण्यापेक्षा 1 महिना हे कसं स्टोर करून ठेवता येईल हे पण सांगणार आहे। चला तर मग जिरे आपण किती घ्यायचे आणि धने आपण किती घ्यायचे हेही सांगणार आहे यामध्ये। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। चला तर आपण बनवूयात धने पावडर। हे धने आहेत, हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे जिरे हे पण स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे धने आपण 1 वाटीचा हा बाउल आहे, 1 वाटी धने घेतलेले आहेत। हे थोडेसे भाजून घ्यायचे। याला जास्त पण भाजायचं नाही, कारण कलर हा थोडासा डार्क होईल। गरम थोडेसे झाले ना की बास आहे। धने हे असे हलके गरम होऊ द्यायचे, कारण याला मिक्सरला काढण्यासाठी थोडंसं गरम ठेवावं लागतं। हे धने आपले गरम झालेले आहेत, आता मी काढून घेते। एक वाटी जर धने घेतले ना आपण की 2 चमचे हे जिरं घालायचं। हे जिरं छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला थोडं फास्ट बारीक होतं। दोन वाटी जर आपण धने वापरले ना की त्यामध्ये 4 चमचे हे जिरं घालायचं। हे प्रमाण ठेवायचं। जिरं पण छान असं भाजून झालेलं आहे, हे काढून घेते। जिरं घातल्यामुळे आपलं धने पावडर पण छान टिकतं। 1 महिना याला स्टोर करून ठेवता येतं। हे जिरे मी काढून घेते। हे धने आणि हे जिरं मिक्स करून घ्यायचं। छान असं थंड झालेलं आहे, याला थोडंसं क्रश करून घ्यायचं। यामध्येच आपण 1 चमचा मीठ घालायचं। यामुळे काय होईल ना की आपलं हे धने पावडर 1 महिना जरी स्टोर राहिलं ना तर यामध्ये जाळी किंवा अळी हे पकडणार नाही। त्यामुळे आपण 1 चमचा मीठ घालायचं। आणि आता हे मिक्सरला काढून घेऊयात आपण। हे मिक्सरला काढून घेऊयात। हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। हे पहा, याला मिक्सरला बारीक व्हायला पण वेळ नाही लागला, कारण यामध्ये मीठ घातल्यामुळे याला बिलकुल वेळ नाही लागत। खूप छान असं बारीक झालेलं आहे। हे बघा, हाताने सुद्धा। आता हे धने पावडर मी काढून घेते। हे असं आपलं धने पावडर तयार झालेलं आहे।
पाहू शकता, खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून पहा.